सुनील आणि बाबाई पंचांसाठी पाण्याची सोय करायची आहे. कृपया सहकार्य करा. पंचांसाठी पाण्याची सोय करायची आहे. मॅनेजमेंट टीम पंचांसाठी पाण्याची सोय करायची आहे. हॅलो यंग स्टार वर्सेस युनियन वॉरियर्स. नाणेफेकीचा कॉल केला होता तो युनियन वॉरियर्स संघाच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय युनियन वॉरियर्स संघाच्या बाजूने. अनुभवी असे खेळाडू युनियन संघामध्ये आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला युनियन संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा भार सांभाळतात ते मात्र स्वतः कर्णधार सुहास सावंत. या गोलंदाजाकडे भरपूर असा अनुभव आहे. भरपूर स्पर्धेचा अनुभव आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. दरवर्षी मोठी कामगिरी करतात आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्फत. वयाचाही कोणता भान नाही पण तेवढीच गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी करतात ते मात्र सुहास सावंत. निश्चितच एक चेंडू पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मात्र इथे गचाळ क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या होती ती मात्र 3 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा दिल्यात. खराब असं क्षेत्ररक्षण. आता मात्र एक धडाकेबाज फलंदाज मॅन फ्रॉम डोंबिवली अभय. मोठे फटके मारण्याची ताकद या बॅट्समन मध्ये आहे तो मात्र अभय स्ट्राईकवर. पण तेवढीच गोलंदाजीचे अनुभव मात्र आहे तो मात्र सुहास सावंत यांच्याकडे. आणि 1 धाव मात्र निश्चित अभय घेतो आणि आपलं खातं खोलतो तो मात्र अभय. धाव संख्या होती 4 अशी 4 अशी धावसंख्या पुढे सरसावते सुहास सावंत. तिसरा चेंडू संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिलं असं शतक सुहास सावंत. थोडासा आतमध्ये आणणारा चेंडू गुरलेन पद्धतीचा चेंडू आणि मात्र इथे 1 धाव मात्र पूर्ण. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अभय. नॉन स्ट्राईक वरती सुनील. गोलंदाजी सुहास सावंत. सर्कल मध्ये 1 धाव मिळवली होती. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं आणि आपल्या संघासाठी धावा मात्र रोखून ठेवल्या आहेत. सुहास सावंत. पुढचा चेंडू अभय यांच्यासाठी शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू होता. 1 धावावर समाधान मानावं लागतंय. क्षेत्ररक्षण सुंदर असं सजवून ठेवलंय सुहास सावंत यांनी कारण की त्यांच्याकडे गोलंदाजीचा मात्र अंदाज आहे. गोलंदाजीचा अनुभव आहे. त्या पद्धतीने त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवून ठेवलं होतं. सुहास सावंत स्ट्राईकवर सुनील. थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र आतमध्ये होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. जर चेंडू हा डायरेक्ट आला असता तर निश्चितच धावचीत झाला असता. पण या 2 धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8 अशी. सुहास सावंत म्हणजे सुंदर अशी अजूनपर्यंत गोलंदाजी मध्ये आपलं काम मात्र पूर्ण करतात ते मात्र सुहास. पण क्षेत्ररक्षणामध्ये तेवढंच काम करावं लागेल कारण की क्रिकेट हा एकाचा खेळ नाही तर तो सांघिक खेळ आहे. सुहास सावंत पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. निश्चितच झेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर निश्चित होता पण 1 धावावर समाधान मानावं लागते. फटका सुंदर होता. सुनीलने तर संधी दिली होती. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडंसं खराब मानावं लागतंय. झेल मात्र सुटते आणि सुनीलला संधी मिळते. धावसंख्या होती 9 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे 9चं रन रेट घेऊन पुढे सरसावते 158 यंग स्टार संघ.
158 यंगस्टर संघ या मैदानामध्ये दररोज सकाळी येऊन सराव करत असताना आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये आपलं अनुभव दाखवावा लागेल. गोलंदाज अजित 7 ते 8 पावलांचा रनअप. अजित युनियन वॉरियर्स उंच समाना फटका निश्चित यष्टिरक्षक खाली झेलवार. सुनीलला मात्र तंबूत परततोय तो मात्र अजित. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र नितीन वांगडे मॅन फ्रॉम सातारा. मोठा असा विश्वास असलेला खेळाडू म्हणजे नितीन वांगडे. गोपीचंद तोडकर यांचा विश्वासू प्लेयर म्हणजे नितीन वांगडे. मैदानाच्या दिशेने स्ट्राइक वर जाताना स्ट्राइकवर मात्र एक नवीन फलंदाज नितीन वांगडे. नॉन स्ट्राइकवर मॅन फ्रॉम डोंबिवली अभय. अजित यांच्या पहिल्या चेंडूवरती गडी गारद करतोय. आता मात्र स्ट्राइकवर नितीन सफल होऊन खेळण्याचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र टोलवून लावतोय. निश्चितच चेंडू मात्र जातोय खराब क्षेत्ररक्षण. फुलटॉस चेंडू होता. नो चेंडूचा इशारा. फ्री हिटचा इशारा. बघूया आता या संधीचा पुरेपूर फायदा उचलतो का नितीन वांगडे. पहिला चेंडू नो चेंडू फ्री हिट वरती किती धावा जमवतोय म्हणजे झेल बाद त्रिफळाची झाला तरी गडी बाद होऊ शकत नाही. हा मात्र शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच जाऊ शकतो का. एक धावावर समाधान. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू हातात येईपर्यंत दुसरी धाव पूर्ण. या 2 धावांची धाव संख्या होती 15 अशी. माफ करा 16 अशी. आता मात्र स्ट्राइक वर नितीन वांगडे. अजित थोडस सफल होत आहेत शॉर्ट लाईन पद्धती. हा मात्र चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न मात्र फसतो होतो मात्र नितीन वांगडे यांचा. धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या होती ती 16 अशी. एका शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने सरळ सीमारेषेकडे. निश्चितच 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ. 20 धावा. मोठे फटके मारण्याची ताकद नितीन वांगडे आणि अभय यांच्यामध्ये आहे. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे. दुसरे शतक प्रगतीपथावर अजित यांच्या मार्फत युनियन वॉरियर्स. अजित पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. नितीन वांगडे यांनी एका धावेवर समाधान मानावं लागते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर निश्चितच होता पर एका धावेने समाधान. एका धावेने धावसंख्येद्वारे धावसंख्या होती 21 अशी. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राइकवर एक धडाकेबाज फलंदाज अभय. अजित पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न निश्चितच होता पण अजित यांनी आपली युक्ती चालवली आणि चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी. म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावांच्या होती 21. सुंदर गोलंदाजी केली होती ती अजित यांनी. एक गडी गारद केला होता. तंबूत पाठवला होता तो मात्र सुनीलला. आता मात्र मैदानामध्ये फलंदाजी करतो तो मात्र 158 यंगस्टर संघाचे फलंदाज नितीन वांगडे आणि अभय. आता मात्र गोलंदाजी मार्फत एक गोलंदाजीचा विश्वास असलेले गोलंदाज सहाजी तुपे. हे नाव मात्र मोठं आहे पण गोलंदाजीचा अनुभव क्रिकेटचा अनुभव या नावामध्ये आहे. भरपूर सामने भरपूर स्पर्धा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये गाजवलेले आहेत ते मात्र सहाजी तुपे.
क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा नसते हे दाखवून देतील शहाजी तुपे गोलंदाजी मार्फत. शहाजी पहिला चेंडू सुंदर असा फटका. 2 धावा. या 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 23 अशी. पहिला चेंडू वरती भोर तालुक्यातील उगवते नेतृत्व शहाजी तुपे. शॉर्टहँड पद्धतीचा सुंदर अशी कॅप काढलेली आहे आणि निश्चितच स्लिप मध्ये 4 धावांसाठी नितीन वांगडे नित्र तालुक्यातील साताऱ्यातील हे फलंदाज काहीतरी बदल घडवलाय आपल्या फलंदाजी मार्फत. आणि त्यांचे कप्तान म्हणजे गोपीचंद तोडकर यांनी नक्कीच कानमंत्र दिला असेल की प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला मोठी फटकेबाजी करण्याची आवश्यकता नाही, कारण की सिंगल डबलचा पण गेम होऊ शकतो. आणि तेच कानमंत्र घेऊन ते आपल्या मैदानामध्ये उतरले. तर नितीन वांगडे निश्चितच धावसंख्या मात्र वाढत चालली आहे. धावसंख्या होती 28 अशी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी ते म्हणजे शहाजी तुपे. अजूनपर्यंत 3 चेंडू उत्कृष्ट फेकलेत ते. शॉर्ट लेन पद्धतीचा उंच मारलेला फटका झेल होऊ शकतो का? झेलखाली क्षेत्ररक्षक आणि झेलवाद. अभयला मात्र तंबूत परतावं लागतंय. फलंदाजीला गेलेला सुरुवातीचा फलंदाज अभय सरळ तंबूत येतोय. विजय अभय यांची जागा घेण्यासाठी जात होतो मात्र विजय. फलंदाजीसाठी पाणी घेऊन जायचे 158 यंगस्टर संघ. उन्हाचा तडका तेवढाच वाढलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे की याच्यामध्ये तहानी नाही आणि भूकही नाही. क्रिकेट खेळता खेळता आपल्या तब्येतीची तेवढीच काळजी घ्या. आता मात्र पुन्हा एकदा शहाजी तुपे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 28 अशी. अजूनपर्यंत मोठे फटके या सामन्यामध्ये अजून आलेले नाहीत. पुढचा चेंडू नवीन फलंदाज विजय यांच्यामध्ये मोठे फटके मारण्याची ताकद तेवढीच आहे. मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू निश्चितच जाऊ शकतो. चेंडू मात्र जातोय तो 2 टप्प्यामध्ये सीमा पार 4 धावेसाठी. या 4 धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 32. आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकतोय आणि धावसंख्या मात्र पुढे सरसावतोय तो मात्र विजय. शहाजी तुपे पुढचा चेंडू विजय यांच्यासाठी शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू. निश्चितच पंच दोन्ही हात समांतर करतायत ते मात्र आमचे राजू अंपायर. उत्कृष्ट पंचांचा अचूक असा त्यांच्याकडे अनुभव आहे. भरपूर स्पर्धा. शहाजी यांचा पुढचा चेंडू विजय यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी कमबॅक करतायत ते मात्र शहाजी तुपे. आणि पण मात्र इथे खराब असं क्षेत्ररक्षण मात्र मानावं लागतंय ते मात्र युनियन वॉरियर्स संघाचं. 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 35 अशी. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 35. म्हणजे या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये एकही षटकार आला नाहीये. फक्त 4 चौकार आले आहेत आणि बाकी सगळे सिंगल डबल. त्याचप्रमाणे नितीन वांगडे यांच्यासाठी एक पारितोषिक येते. नितीन वांगडे यांनी जर
षटकार टोकला तर गोपीचंद तोडकर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. बॉलर नेम विनोद पवार. विनोद पवार. चेंडू मात्र जातो तो लेग साईडच्या दिशेने. नितीन वांगडे स्ट्राईक घेताना 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येद्वार धावसंख्या होती ती 37. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं षटक हाणामारीचं शतक. संधी अजूनही आहे नितीन वांगडे यांच्यासाठी. विनोद उंच मारला फटका. निश्चितच चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे आणि निश्चितच झेल होऊ शकली असते पण मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण निश्चितच. आणि मात्र इथे मात्र इथे धाव संख्या येतात 5 धावा 4 धावा. धाव संख्या होती 41. लॉस ऑफ 2 विकेट. म्हणजे चेंडू सीमारेषेकडे तर गेला नाहीये पण धावून 4 धावा. पुन्हा एकदा विनोद आणि नितीन वांगडे. सुहास सावंत थोडासा अंदाज न आल्या कारणाने आणि फलंदाजी इथे दमलेली दिसत आहेत. हाच तर खेळ आहे क्रिकेट मधला. नितीन वांगडे या मैदानामध्ये थोडस नैसर्गिक वादळ निर्माण होतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय तो मात्र विनोद. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अजूनही संधी आहे नितीनकडे. नितीन टू विनोद. सुंदर असा फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्येद्वार धावसंख्या होती 45 अशी 2 गाड्यांच्या मोबदल्यात. थोडासा इथे स्टॅमिनाची गरज होती. एका चेंडू मध्ये जर षटकार फेकला तर गणेश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक नितीन वांगडे यांच्यासाठी. चेंडू मात्र हुकतोय निर्धाव जातोय आणि मात्र इथे गडी बाद होते धावचीत. धाव संख्या होती 45. 46 धावांचं आव्हान ठेवलंय आणि नितीन यांचं कौतुक करावं लागेल कारण की सुंदर अशी त्यांनी फलंदाजी केली होती. 13 चेंडू मध्ये 28 धावा. वैयक्तिक 4 चौकार ठोकले होते नितीन वांगडे यांनी. 14 चेंडू 28 धावा. यानंतर होणारा सामना कंट्रोल 11 वर्सेस प्रोडक्शन पॉवर हिटर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. कंट्रोल 11 आणि प्रोडक्शन पॉवर हिटर संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ती मानावी लागते. ती 150 यंगस्टर संघाचे फलंदाज विजय आणि नितीन वांगडे. यानंतर होणारा सामना कंट्रोल 11 वर्सेस प्रोडक्शन पॉवर हिटर संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. वन 158 यंगस्टर संघाने आपलं क्षेत्ररक्षण थोडी सजवून घ्यायचं आहे. पुढील दोन्ही संघाने आपापले संघ तयार ठेवायचे. कंट्रोल 11 वर्सेस प्रोडक्शन.
कंट्रोल 11चे मेंटर विजय फटकरे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. वन 158 यंगस्टर संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. यानंतर होणारा सामना कंट्रोल 11 वर्सेस प्रोडक्शन पॉवर हिटर. दोन्ही संघाचे कंट्रोल 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत. प्रोडक्शन पॉवर हिटर संघाचे कर्णधार नाणेफेकी करतायत ते अजय सर. अजिंक्य उज्जैनकर त्वरित माईकशी संपर्क साधावा. अजिंक्य उज्जैनकर 158 यंगस्टार संघ शिस्तबद्ध संघ. सेनेचा सेनापती गोपीचंद तोडकर आपल्या पूर्ण सेनेला घेऊन मैदानाचा ताबा घेतो. थोडासा कान मंत्र देईल आणि नंतर क्षेत्ररक्षण सजवून घेतील 158 यंगस्टार संघ. अजिंक्य कुठे असेल त्यांनी नाणेफेकीसाठी त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा. अजिंक्य प्रोडक्शन पॉवर हिटर संघाचा कर्णधार. युनियन वॉरियर्स संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. यानंतर आपले अजून सामने बाकी आहेत. युनियन वॉरियर्स संघाच्या वतीने सलामीचे फलंदाज सुहास सावंत आणि शैलेश चौहान. दोन्ही फलंदाजांना चेअर अप करत त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देत आहेत आपल्या संघाची. आणि सुहास सावंत यांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की गोलंदाजी मार्फत त्यांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती तेवढंच फलंदाजीमध्ये पण त्यांचं तेवढंच कौतुक करावं. अजिंक्य प्रोडक्शन पॉवर हिटर संघाचा कर्णधार अजिंक्य. नाहीतर समोरच्या टीमला आम्ही टॉस विन असं घोषित करू. रुपयाची नोंद घ्यायची आहे. प्रोडक्शन पॉवर हिटर लवकरात लवकर यायचं आहे. निश्चितच काहीतरी कान मंत्र देऊन आले असतील अजिंक्य आणि अमर. आता मात्र 24 चेंडू 46 धावांचा हा सामना. बॉलिंग मार्फत संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो मात्र नितीन वांगडे मॅन फ्रॉम सातारा. आणि नाणेफेकी होती ती कंट्रोल 11 आणि प्रोडक्शन पॉवर हिटर संघाच्या वतीने. नितीन वांगड्यांचा पहिला चेंडू थोडासा उसळी घेतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि नाणेफेकी जातोय तो मात्र कंट्रोल 11 संघाच्या बाजूने. आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतो तो मात्र कंट्रोल 11 संघ. हा मात्र मारलेला सुंदर असा फटका निश्चितच एक धाव निश्चितच मिळते. सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय 158 यंगस्टर संघाचं. आणि तेवढंच गोलंदाजी मानावी लागते ती मात्र नितीन वांगडे यांची. स्ट्राईकवर मात्र ते सुहास सावंत, नॉन स्ट्राईकवर मात्र शैलेश चव्हाण. हा मात्र स्क्वेअर चेंडू घोषित करतात पंच. जेवढा स्क्वेअर चेंडू फेकाल तेवढेच धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या होती ती 2 अशी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 गड्यांच्या मोबदल्यात नितीन वांगडे. नो चेंडूचा इशारा. नो चेंडूचा इशारा. फेकी गोलंदाजी. फ्री हिट. गोलंदाज मात्र इथे आता चेंज करावा लागेल. फ्री हिटचा इशारा म्हणजे अजूनही फ्री हिट चालू राहील.
धाव संख्या होती 3 अशी. नितीन वांगडे यांची जागा घेण्यासाठी येतो तो राम. सुंदर गोलंदाजी. चेंडू थोडे उसळी घेतोय, चेंडू निर्धाव फेकतोय तो मात्र राम. श्यामचा भाऊ राम गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू थोडा पॉइंटच्या दिशेने मारताना चेंडू निश्चितच क्षेत्ररक्षण जरा खराब असं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय. झेल होऊ धावची होण्याची शक्यता होती, पण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागते होती सुहास सावंत आणि शैलेश चव्हाण यांची. आणि 1 शॉट. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती ती 4 वरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईकवर सुहास सावंत. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर असं सुंदरशी गोलंदाजी मानावी लागते राम यांची. आता मात्र स्ट्राईकवर खेळतात ते एक अनुभवी फलंदाज स्वतः मालक सुहास सावंत. पॉइंटच्या दिशेने मारला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण मानावे लागते इथे. यष्टीरक्षकाचं काम पाहत आहेत स्वतः मालक गोपीचंद तोडकर. गोलंदाजी मार्फत राम. स्ट्राईकवर मात्र शैलेश चव्हाण. सुंदर असा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय तो मात्र क्षेत्ररक्षणाकडे. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती 6 अशी. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 6 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा शतक घेऊन येतोय तो मात्र राम का भाई श्याम. श्याम ह्या गोलंदाजाला आम्ही गेल्या वर्षी पाहिलं होतं नेल्कोच्या मैदानामध्ये. जवळजवळ 4 का 5 त्यांनी गडी गारद केले होते एका षटकामध्ये. तेच षटक आज तो इथे शिवाईच्या मैदानामध्ये फेकू शकेल का? श्याम गोलंदाजी की ओर से. सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव फेकतो तो मात्र श्याम. सुहास सावंत यांना माफ करा, शैलेश चव्हाण यांना चेंडू मात्र समजत नाहीये. श्याम यांचा पुढचा चेंडू शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र हलकासा चेंडू फटकावतो आणि 1 धावेवर समाधान मानावं लागतं युनियन वॉरियर्स संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या होती ती 7 अशी. दुसऱ्या षटकाच्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र स्ट्राईकवर एक जानेमाने फलंदाज सुहास सावंत. त्यांच्या समोर आहेत ते मात्र श्याम. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. थोडासा पंच दुनियात समांतर करतायत. व्हाईट चेंडूचा इशारा. धावसंख्या वाढ. धावसंख्या होती ती 8 अशी. श्याम यांचा पुढचा चेंडू सुहास सावंत यांच्या अटी. सुंदरचा हुक केलेला फटका. निश्चितच 6 धावेसाठी पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. मी आधीच सांगितलं होतं सुहास सावंत यांच्याकडे जेवढा गोलंदाजीमध्ये अनुभव आहे तेवढाच फलंदाजीमध्ये अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणी हलक्यात घेऊ नका. धावसंख्या होती ती 14 अशी. म्हणजे दुसरं शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 14 अशी. म्हणजे अजूनही सरासरी बरोबर वरती चालते. सुंदर चेंडू कमबॅक करतो तो मात्र श्याम. यष्टीरक्षक गोपीचंद तोडकर आपलं काम मात्र पूर्ण करतायत. पूर्ण संघाची जबाबदारी गोपीचंद तोडकर यांच्या वरती आहे.
सुंदर मारलेला फटका होता. निश्चितच झेल होऊ शकते का? झेल खाली नितीन वांगडे आणि मात्र झेल मात्र जीवात जीव आलाय मात्र त्यांच्या. झेल बाद मात्र होतोय आणि सुहास सावंत यांना मात्र तंबूत परतावं लागतंय. आणि मात्र इथे भोर तालुक्याचे उगवते नेतृत्व शहाजी तुपे मैदानाचा ताबा घेत आहेत. सुहास सावंत यांच्या मागोमाग एक अनुभवी असे फलंदाज. आणि आम्ही असं ऐकलं आहे की जे बॅट घेऊन जात आहेत त्यांचं नाव त्यांनी रायफल ठेवलेलं आहे. त्याच रायफल मधून मोठे शॉट ते खेळू शकतील का? गोलंदाजीमध्ये पण त्यांनी सुंदर गोलंदाजी केली होती. स्ट्रायकर मात्र शहाजी तुपे एक अनुभवी फलंदाज. सुंदर फटका मी निश्चितच सांगितलं होतं या फलंदाजाकडे अनुभव आहे आणि त्यांच्या या रायफल मधून निघालेला पहिलाच फटका 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती किती झाले? 18. सुंदर फटका मारला होता. या शॉटचं कौतुक करावं लागेल. आता मात्र 12 चेंडू 28 धावा म्हणजे 14 धावांची सरासरी. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. आता मात्र स्वतः मालक गोपीचंद तोडकर 4 ते 5 धावांचं रनअप. उजव्या हाताने गोलंदाजी करतील गोपीचंद तोडकर. उंच असा मारला फटका. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षणासाठी सुंदर फटका 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 20 अशी. स्ट्राईकवर मात्र 6. सुंदर गोलंदाजी गोपीचंद तोडकर यांची. सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या होती 20 अशी. सुंदर असा फटका शहाजी यांच्या बॅट मधून आलेला आणि यांच्या रायफल मधून आलेला दुसरा चौकार. माफ करा, शैलेश यांच्या बॅट मधून आलेला दुसरा चौकार. या 4 धाव्यांची संघाची धावसंख्या वाढते ती 24 अशी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3. आणि या एका धावेची लेग बाय स्वरूपात एक धाव एका धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 25 अशी. आणि यानंतर मी समालोचनासाठी महेश सरांना विनंती करतो की त्यांनी यानंतरचं समालोचन करावं. बाईच्या स्वरूपात 2 धावा 1 धाव 1 धावसंख्या होती ती 26. गोपीचंद तोडकरांचा पुढचा चेंडू बाउंड्रीच्या चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते मला वाटतं. आणि दुसरी धाव 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावाने धाव फलक होतोय. धावसंख्या होती ती 28. शैलेश 3 षटक संपली काय तिकडे. 28 धाव धावफलक करत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. शेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना. जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 18 धावा.
सहा चेंडू आणि 18 धावा. युनियन वॉरियर्स संघ जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावा. चालू असणारा सामना युनियन वॉरियर्स आणि 158 यंगस्टार या दोन संघामध्ये चालू आहे. युनियन वॉरियर्स संघ जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असताना आता शेवटच्या षटकाचा खेळ सुरू. 6 चेंडू आणि 18 धावा. हॅलो विनोद सर. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि एकच धाव, एक धाव धावून पूर्ण केली जाते. गोलंदाजीसाठी आले ते विजय यादव, विजय पवार. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4थं षटक टाकतात ते विजय पवार. सामना करतील शहाजी तुपे. शहाजी सांग ना तिकडे. विजय यांचा पुढचा चेंडू शहाजी यांच्यासाठी. हुक केलेला प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने जातो, लेगच्या दिशेने आणि एकच धाव मला वाटतं. आणि पंचांचा नोचा इशारा आणि फ्री हिटची संधी. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती आता 31. विजय पवार आपल्या बॉलिंग वर्कवर. शहाजी सामना करतील विजय यांच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने मारला चेंडू आणि अडवला जातो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकच धाव. धावसंख्या होते ती 32. यांचे बाकी आहेत. पुन्हा एकदा लॉंग बाउंड्रीच्या दिशेने मारतो चेंडू, अडवला जातो श्याम कडून. 2 धाव घेऊन पूर्ण केला जात आहेत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 34. किती झाले? 3 बॉल शिल्लक. 6 चेंडू 3 चेंडू 12 धाव. जिंकण्यासाठी 2 षटकारांची आवश्यकता. 3 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकात 3 चेंडू 34 धावा. 3 बॉल 12. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडूनी 12 धावा जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता. विजयांचा समजू शकलेले नाही आहेत. 2 चेंडूनी 12 धावा. शहाजी तुपे यांना सुवर्ण संधी. 2 चेंडू मध्ये 2 षटकार. शहाजी तुपे यांना संधी आलेली आहे 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारण्याची. विजय यांचा पुढचा चेंडू. घे 2 बाटले घ्या आणि निर्धाव चेंडू. हा सामना जवळजवळ 158 यंगस्टर संघाच्या बाजूने झुकलेला आहे. शेवटचा चेंडू. आणि पंचांचा दोन्ही हात लांब करून वाईटचा इशारा. या सामन्यातील औपचारिकता बाकी. शेवटचा चेंडू. 35 झाले. धावसंख्या होती 35. बाबर एक पाणी बॉटल दे. आणि चौकार. आणि हा सामना 158 यंगस्टर संघाने जिंकलेला आहे. कंट्रोल 11 प्रोडक्शन. पुढील सामना कंट्रोल 11 विरुद्ध प्रोडक्शन पॉवर हिटर्स.
प्रोडक्शन पॉवर हिटर्स यांनी आपला संघ लवकरात लवकर घेऊन यावा. कंट्रोल 11 यांनी आपला संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावावे. आता जो सामना झाला युनियन वॉरियर्स ओव्हर 58 यंगस्टार या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरत आहेत ते नितीन वांगडे यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकार करायचा आहे. नितीन वांगडे, मी रामचंद्र सरांना विनंती करतो नितीन वांगडे यांना सन्मान चिन्ह देऊन मेडल देऊन पुरस्कृत करायचा आहे. तसेच दिनकर सर सुद्धा या ठिकाणी जायचं आहे. दिनकर सर, नको. प्रोडक्शन 11 कंट्रोल 11 विरुद्ध प्रोडक्शन वॉरियर्स यांच्यात रंगणारा हा पुढील सामना. दोन्ही संघ मैदानात तयार. दोन्ही संघांमध्ये आपापसात ठरलेले आहे. नितीन वांगडे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ यायचंय. रामचंद्र यांच्या हस्ते नितीन वांगडे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. नितीन वांगडे. फोटोग्राफर श्रेयस, कंट्रोल 11 तुमचा फोटोग्राफर कुठे आहे? हाय आला श्रेयस आला. फोटो श्रेयस मॅन ऑफ द मॅच. नितीन वांगडे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी नितीन वांगडे. रामचंद्र सर त्यांना मेडल देऊन पुरस्कृत करतात. या ठिकाणी रामचंद्र सर नितीन वांगडे यांना मॅन ऑफ द मॅच देऊन पुरस्कृत करतायत. आता चालू होणार सामना कंट्रोल 11 आणि प्रोडक्शन पॉवर हिटर. कंट्रोल 11 विरुद्ध प्रोडक्शन वॉरियर्स. कंट्रोल 11 यांनी नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. उन्हाचा जोर वाढत आहे. सामना लवकर चालू करावा. तसेच कोण जेवायचे राहून गेले असल्यास त्यांनी जेवून घ्यावं लवकर.